नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला दोन प्रकारचे मिल्कशेक दाखवणार आहे. अगदी कडकडीत उन्हाळ्यात पिण्यासाठी अगदी थंडगार असे दोन प्रकारचे मिल्कशेक बनवून दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी मी तुम्हाला स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक बनवून दाखवणार आहे. तर करायला खूप सोपं आहे आणि अगदी झटपट होणार आहे. आणि अजून स्ट्रॉबेरी बाजारात मिळत आहे, तर अशी स्ट्रॉबेरी तुम्ही बाजारातून घेऊन या. तर इथे बघा 5-6 मी स्ट्रॉबेरी घेतलेले आहे. त्याची देठं काढून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या. थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवायच्या, तर जेणेकरून त्यावर असे जे जंतुनाशक फवारे मारलेले असतात ना, तर ते नाहीसे होतात. तर त्यासाठी बघा आपल्याला हे स्ट्रॉबेरी आहे ना, तर अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला कळेल की त्यामध्ये काही स्ट्रॉबेरीमध्ये किडेसुद्धा असतात, अळ्यासुद्धा असतात, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कट करून त्यानंतरच तुम्हाला ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. तुम्ही जर डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकली ना, तर तुम्हाला समजणार सुद्धा नाही की त्यामध्ये ती खराब आहे की त्यामध्ये काही अळ्या वगैरे आहे. तर असे एका स्ट्रॉबेरीचे 4 तुकडे करून घ्यायचे आहे. तर बघा स्ट्रॉबेरी आपली कट करून झालेली आहे. खूप जास्त स्ट्रॉबेरीसुद्धा लागत नाही. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही स्ट्रॉबेरी टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला मी इथे 2 चमचे साखर टाकलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. 1 चमचा मगज बी. काही ड्रायफ्रूटचा इथे मी वापर केलेला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. मगज बीनी छान असा दाटसरपणा येतो. आणि 1 ग्लास दूध टाकलेलं आहे. तर छोट्या कपाप्रमाणे म्हणाल तर 2 मोठे कप छोटे टाकले होते. आता मिक्सरला एकदम बारीक आपल्याला दळून घ्यायचं आहे. जितकं बारीक होईल ना तितकं बारीक दळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही कलरही त्याचा बघू शकता, खूप सुंदर असा अगदी ओरिजिनल कलर. त्यामध्ये कुठलाही मी कलरचा वापर केलेला नाही. अगदी स्ट्रॉबेरीचा कलर असतो ना, अगदी तसाच ओरिजिनल कलर आलेला आहे. घेताना स्ट्रॉबेरी कधीही कलरची बघून घ्यायची चांगली. तर आता ग्लासामध्ये आपण ओतून घेऊ आणि तुम्ही बघू शकता कलर अगदी सुंदर आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे स्ट्रॉबेरीचं मिल्कशेक तयार झालेलं आहे. त्यावर मी थोडेसे गार्निशिंगसाठी पिस्ते सुद्धा टाकलेले आहे. हे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे नुसतं ड्रायफ्रूट नसेल ना, तर तुम्ही नुसते स्ट्रॉबेरीचं सुद्धा हे मिल्कशेक बनवू शकता. मुलं फळं खात नाही ना, तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. आणि दूध घेताना मात्र थंड घ्यायचं. तर अशा प्रकारे मी हे स्ट्रॉबेरीचं मिल्कशेक बनवलेलं आहे. हे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आता दुसरं आपण मिल्कशेक बनवूया, तर चिकूचं मिल्कशेक. तर त्यासाठी इथे मी 6 चिकू घेतलेले आहे. तर हे माझे गावचे चिकू आहे. आमच्याकडे चिकूचे झाडं आहे ना, त्याला भरपूर असे चिकू येतात. तर मी नेहमीच गावावरून आणते. तर मुलं जास्त चिकू खात नाही, खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो ना, तर त्याचं मी मिल्कशेकच बनवते नेहमीच. तर बघा चांगले पिकलेले आणि गोड चिकू आहे. तर त्याची सर्वात आधी आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आणि चिकूचा मिल्कशेक करण्यासाठी थोडेसे जास्त पिकलेले चिकू घ्यायचे, कमी असे कच्चे चिकू घ्यायचे नाही, नाहीतर चिकूचं कचकच असे लागतं जर पितानी. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने एकदम पिकलेले आणि रवाळ असे चिकू हवे आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व सालं त्याची काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये ज्या बिया असतात ना, तर त्या काढून घ्यायच्या आहे. तर बघा चिकू साल काढून झालेले आहे. अशा पद्धतीने कट करा. त्यामध्ये ज्या बिया असतील ना, त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे. तर अगदी मऊ झालेले आहे, त्यामुळे पटकन असे कट सुद्धा होतात. तर बघा जास्त बिया सुद्धा नाही यामध्ये. एका चिकूमध्ये फक्त एकच बी निघालेली आहे. काही चिकूंमध्ये जास्त बिया असतात. तर अशा प्रकारे सर्व चिकू आता हे कट करून घेतले आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. उन्हाळ्यात पिण्यासाठी असे वेगवेगळे प्रकारचे मिल्कशेक तुम्ही असे करू शकता. भरपूर मुलं फळं खात नाही, तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चिकूचा करू शकता, स्ट्रॉबेरीचा करू शकता, ॲपलचा, केळीचा, वेगवेगळे मिल्कशेक तुम्ही करू शकता. इथे काही ड्रायफ्रूट टाकणार आहे मी. तर 4-5 काजू टाकलेले आहे, 1 चमचा मगज बी. इथे मी पंपकिन सीड थोडेसे टाकलेले आहे.
खजूर टाकलेले आहे 4-5 आणि थोडेसे पिस्त्याचे काप। तर हे सर्व ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल। नुसते तुम्ही दुधापासून केली तरी चालेल मिल्कशेक। आणि माझ्याकडे ब्राऊन शुगर होती ती मी टाकलेली आहे, तुम्ही नॉर्मल सुद्धा टाकू शकता। इथे माझ्याकडे थोडंसं चॉकलेटचं सिरप आहे, कॅरमल सिरप आहे, तर ते मी टाकून घेतलेलं आहे। हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चालेल। आता इथे आपल्याला अर्धा लिटर मी थंडगार दूध घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचं आहे। आता किती चिक्कू आहे त्याप्रमाणे तुम्ही दुधाचा वापर सुद्धा इथे करू शकता। आणि एकदम बारीक असं मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाही। तर बघा इथे खजूर सुद्धा छान आपला बारीक झालेला आहे, ड्रायफ्रूट सुद्धा बारीक झालेले आहे। जर तुम्ही अखंड वरून खजूर ड्रायफ्रूट टाकले ना तर मुलांना मध्ये मध्ये आले तरी आवडत नाही, म्हणून असे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या चिक्कू बरोबर। तर ते मुलांना कळणार सुद्धा नाही का त्यामध्ये तुम्ही काय काय टाकलेलं। अगदी हेल्दी असे हे दोन्ही मिल्कशेक मी बनवलेले आहे। आता हे आपण ग्लासांमध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता अर्धा लिटरमध्ये भरपूर असं मिल्कशेक झालेलं आहे। आता इथे मी थोडंसं कॅरमल चॉकलेट सिरप आहे ना त्याने असं गार्निशिंग करून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्ही मुलांना जर बनवून डेकोरेट करून बनवून दिलं ना तर मुलं बिलकुल कंटाळा करणार नाही प्यायला, आणि हेल्दी पौष्टिक सुद्धा आहे अशा पद्धतीचं हे मिल्कशेक। तर हे दोन्ही माझे व्हिडिओ तुम्हाला दोन्ही मिल्कशेक कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारे मी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहे आणि आपल्या उन्हाळी रेसिपी सुद्धा सुरू झालेल्या आहे। तुम्ही सुमन्स मॅजिक ह्या चॅनलवर जाऊन नक्की बघा। तर बघा दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे, असं दिल्यावर मुलं कशाला नाही म्हणतील। तर अशा प्रकारे हे लहान मुलांना दोन्ही मिल्कशेक तुम्ही नक्की बनवून द्या। व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे वाजवायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सुमन्स मॅजिक चॅनलला सबस्क्राईब करा।